आज मी घेऊन आली आहे क्यूटचे लंगोट, जे बाळाच्या पप्पांनी मागवलेले होते. मला माहीत पण होतं ह्याच्यामध्ये 12 सेट येतात आणि इतके छान आहेत ना, इथे क्यूटी-क्यूटी. मी तुम्हाला बांधून दाखवते. हे बघू शकता. 0 ते 2 महिनेपर्यंत चालू शकते. अगर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये पी किंवा लिंक म्हणून टाका. मी तुम्हाला नक्की शेअर करते आणि आम्ही चाललो आहे हॉस्पिटलला. टू व्हीलरवरनं नाही जाणार आहे. टू व्हीलरवरनं फक्त आम्ही चाललेलो आहे बस स्टॉपला. हे बघू शकता बस स्टॉपच्या साईडला आम्ही टू व्हीलर लावलेली आहे आणि बसलेलो आहे आम्ही बसमध्ये. बसमध्ये बसल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत हॉस्पिटलमध्ये. माझं सगळं चेकअप झालेलं आहे आणि सगळं ओके आहे. मला वाटलं अजून जास्त वेळ लागेल, पण वेळ काही लागला नाही. नंतर आम्ही नाश्ता करायला गेलो. स्पेशली मला इकडचं सांबर खायचा होता म्हणून मी सकाळी नाश्ता बिलकुल केला नव्हता घरी आणि बनवलं पण नव्हतं. बाळाच्या पप्पाला मी सांगितलं होतं, की मला तिकडचं सांबर आणि तिकडचंच वडा खायचा आहे. मग मला तिकडंच मी करणार आहे नाश्ता. ते म्हणले, "ओके बाई, ठीक आहे. चल आपण जाऊ आणि तिकडं करू नाश्ता." तर बघू शकता मी त्यांना पण कॅप्चर केलेलं आहे. त्यांचं लक्ष बिलकुल नव्हतं. मला हसायला आलं, पण ते इट्स ओके. नंतर आम्ही घरी गेलो, पोहोचलो आणि मी आहे ना पहिली झोप काढली. कारण की सकाळी मला लईच लवकर उठवलं होतं ह्यांनी आणि रात्रीच कपडे धुवून टाकले होते. मग पाणी निथळलं होतं. मग सुकत होते कपडे. लहान मुलं म्हणते, "तुम्ही व्हिडिओ बनवता का?" म्हणलं, "हां, मी व्हिडिओ बनवते." नंतर आम्ही संध्याकाळी गेलो जावयांच्या घरी कारण की तिकडं होतं स्पेशल पावभाजी आणि खूप दिवसांनी मला खायची इच्छा होती. ते बघू शकता सगळे आम्ही फॅमिली मेंबर बसलेलो आहोत. म्हणजे जाऊबाई, जावयांची मुलं, माझा लहान दीर, मोठे दीर, हे माझे मिस्टर. तर हे बघा किती छान पद्धतीने झाली आणि खूप टेस्टी झाली होती आणि खूप जास्त इच्छा पण होत होती मला आणि भेटली मला आणि नंतर घरी आले आणि माझ्या मांजरीला थोडं मी त्रास द्यायला लागले कारण की तिने मला झोपेतनं उठवलं होतं. त्याच्यामुळे तिला मी त्रास देते. बघू शकता. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.